आवडी निरंतर हे चिदान आवडी निरंतर हे चिदान तुळसी हार कासे पितांबर आवडी निरंतर हे चिदान आवडी निरंतर हे चिदान तुका मने माझे तुका मने माझे तुका मने माझे ती सर्व सुख तुका मने माझे तुका मने माझे तुका मने माझे ती सर्व तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हे सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हे सर्व सुख तुका मने माझे तुका मने माझे तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे 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 हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे माझे हेचे सर्व सुख हे पाहिन श्रीमुख आवडीने बेसले होतो ना बेस कमी ठेवा बेस कमी ठेवा मशीनचा बेस कमी करा सगळा पाहिन श्रीमुख आवडीने पाहिना 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 पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर पाहिनाचे मुखावरी पाहिनाचे मुख आवरणे तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर हे आवडे निरंतर चला टाळ करी टाळा हे चिदान आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे 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 निरंतर हे चिदान हे चिदान हे चिदान आवडे निरंतर हे चिदान तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर टा, 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 टा. आवडे निरंतर हे चिदान हो तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे कासे पीतांबर हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हर गोपाल
विठोबार कुमार हरी विठोबार कुमार विठोबार कुमार हरी जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार हरि विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि आलोचनी सुख झाले ओ साधनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली हा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा
हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम हाँ जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम जय जय राम जायाचे शरीर जाईल क्षणात जायाचे शरीर जाईल क्षणात जायाचे शरीर जाईल क्षणात जायाचे शरीर जाईल क्षणात हा गोपीनाथ पावेचे ना कहा गोपीनाथ पावेची ना कहा गोपीनाथ पावेची ना जायाचे शरीर जाईल क्षणात जायाचे शरीर जाईल जायाचे शरीर जाईल क्षणात जायाचे शरीर जाईल गोपीनाथ पावेचे ना कहा गोपीनाथ पावेची ना कहा गोपीनाथ पावेची ना तुम्ही संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे सागर संत सारे कृपेचे तुम्ही सागर संत सारे कृपेचे सागर फार सांगा देवा निरोप हा फार सांगा देवा निरोप हा फार सांगा देवा अनाथा ज्ञान कोणी नाही त्याला अनाथात ज्ञान कोणी नाही त्याला ज्ञान कोणी नाही अनाथ ज्ञान कोणी नाही त्याला आपे विठ्ठला ठेवी मज काया विठ्ठला देवी मात काया विठ्ठला देवी मात तुम्ही संत सारे कृपेचे तुम्ही संत सारे कृपेचे संत सारे कृपेचे तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोपा फार सांगा देवा निरोपा फार सांगा देवा निरोपा फार सांगा देवा का म्हणे ऐसे करा निरवना म्हणे ऐशी करा निर्वना म्हणे ऐसे करा निरवना म्हणे ऐशी करा निर्वना मग तो रक्षण करील माझे मग शोधन करील माझे मग शोधन करील माझे तुम्ही संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोपा फार सांगा देवा फार सांगा देवा निरोपा फार सांगा देवा विठोपार कोमाई विठोबार खुमा हरि हरि विठोपार कोमाई विठोबार खुमा विठोबार कोमाई हरि विठोबार खुमा विठोबार कोमाई चाट लावा दे विठोबार कोमाई विठोबार खुमा विठोबार कुमार विठोबार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार विठोबार कुमार कुमार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबा
दयाचे शरीरा दयाचे शरीरा जाईल क्षणात दयाचे शरीरा दयाचे शरीर दयाचे शरीर जाईल लयात दयाचे शरीर दयाचे शरीरा दयाचे शरीरा क्षणात दयाचे शरीरा दयाचे शरीर दयाचे शरीर जाईल क्षणात दयाचे शरीर कहा गोपीनाथ पावेची नाय कहा गोपीनाथ पावेची ना तुम्ही संत साऱ्या तुम्ही संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत साऱ्या गोपीनाथ पावेचीन गोपीनाथ पावेचीन तुम्ही संत सारे तुम्ही संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे निरोप हा भार सांगा देवा 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 गोपीनाथ कहा गोपीनाथ पावे जेना कहा गोपीनाथ कृपा पार सांगा देवा देवा निरूपा परस
फार सांगा सांगा देवा सांगा देव सांगा देव सांगा देवा निरोप हा फार सांगा देवा निरोप फार सांगा देवा निरोप फार सांगा देवा तुम्ही गोपीनाथ कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे सागर विठ्ठल 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की विठ्ठल रे भाई सब संतन की अपने अपने माता पिता की क्षत्रिय कुलावत प्रताप पुरंदर राजाधिराज सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 जायाचे शरीर जाईल क्षणात जायाचे शरीर जाईल क्षणात कहा गोपीनाथ पावीची ना तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा अनाथ अज्ञान कोणी नाही त्याला अनाथ अज्ञान कोणी नाही त्याला पाया पे विठ्ठला ठेवी महज तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा तुका म्हणे ऐसी करा निर्वण मग तो रक्षण करील माझे तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया यांच्या कृपादान कथेचा विचारू बाबाजी सद्गुरुदास पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपेने कथेचा विचार बाबाजी सद्गुरुदास
ते चरण संतांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंपदं भोज तेजस्फुरति प्रदेशम विदिंद्रादि दैवै सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्ति भजे ज्ञानदेवं दया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपेच केली न त्यागिता दिव्य लोकास नेली तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदा व्हाव्या सुबटा जायाचे शरीर लक्ष द्या जायाचे शरीर जाईल क्षणात कहा गोपीनाथ पावेची नहा तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा प्रस्तुत प्रसंगी प्राप्त ठिकाणी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराज यांनी तुमचा माझा संसार सुखाचा व्हावा यासाठी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली असे असणारे देहूचे श्रीमान श्रीमंत तुकोबऱ्यांच्या गाथ्यातील फार चरणाचा नसून फक्त 4 चरणाचा अभंग आहे। या 4 चरणाच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज जिज्ञासू साधकाला परमार्थाचा मार्ग दाखवण्याचं काम करतायत। विठ्ठल 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 तुकोबऱ्याचं लक्षपूर्वक कीर्तन ऐकायचं। मी काय टांपास अजिबात करणार नाही बघा, ऐका लक्षपूर्वक कीर्तन थोडं ऐकायचं। अभंग तुकाराम महाराजांच्या अभंगाला चरण आहे 4। या अभंगात तुकाराम महाराज जिज्ञासू साधकाला परमार्थाचा मार्ग सांगतायत। महाराज तुकोबराय म्हणतात जायाचे शरीर जाईल क्षणात, हे शरीर एक ना एक दिवस आपलं जाणार आहे, हे 100% खरं आहे। या लोकाचं नाव मृत्यू लोक का पडलं तर त्याचा नियम असा आहे, याच्यात शाश्वत सत्य फक्त एकच आहे, मृत्यू त्याचं नाव आहे म्हणून मृत्यू लोक। या लोकाचं नाव मृत्यू लोक पडलं। मृत्यू कुणालाही टाळता येत नाही, मृत्यूवर विजय कुणालाही प्राप्त करता येत नाही तुकाराम महाराज सोडून। एक लक्षात ठेवायचं, जगाच्या पाठीवर माणूस म्हणून आपण जन्माला आलोय, आपला जन्म खाटेवर झालाय, त्याला एक दिवस ताटीवर न्यावा लागतो। ज्याचं बारसं केलं त्याचं तेरसं 100% करावं लागतं, याच्या पुढे कोणाला जाता येत नाही। जायाचे शरीर जाईल क्षणात महाराज म्हणतात, पण देवानं 2 गोष्टी हातात नाही ठेवल्या त्यानं आपल्या माणसाच्या, कोणत्या? जन्म आणि मरण। जन्म घ्यायचं जर आपल्या हातात असतं तर मी दुष्काळी पट्ट्यात जन्म घेतला नसता। आमचा पट्टा कसा आहे? दुष्काळी आहे की नाही? मी लगेच पुण्यात जन्म घेतला असता, गुंठा ऐकला का 2 वर्ष काम करायची गरज नाही, आहे की नाही महाराज? लक्षात ठेवा, जन्म आपल्या हातात नाही, मरण आपल्या हातात नाही, पण मरायला 2 तास लागत नाहीत, मरायला 1 तास लागत नाही, मरायला 5 मिनिटं लागत नाहीत, मरायला 1 मिनिट लागत नाही, मरायला लव मात्र शास्त्र सांगतं डोळ्याची पापणी उघड झाप करायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात या देहातून आत्मा निघून जातो। म्हणून महाराज म्हणतात जायाचे शरीर जाईल क्षणात। इथं बसलेल्यापैकी कोणी पण हात वर करून सांगायचं महाराज आम्ही मरणार आहे का? असं कोण आहे का? ऐकणारे सुद्धा जाणार, सांगणारा सुद्धा जाणार, वाजवणारा जाणार, गाणारा जाणार, टाळ वाजवणारा जाणार,
सगळे जाणारा इथं राहिला कुणी आलेलं नाही. पण तुकाराम महाराज सांगतात त्याचा अवधी फक्त एक क्षणाचा. किती क्षणाचा? एक क्षणाचा. आपण म्हणतो माझ्या बरोबर आता बोललाय फोनवर, पण धडाकलाय, संपलाय कार्यक्रम, उचललाय त्याला, घातल्या ॲम्ब्युलन्समध्ये निघालाय त्याला. ऐका, एक क्षणाचा सुद्धा विलंब लागत नाही. महाराज म्हणतात या देहाला गॅरंटी नाही. आहे का गॅरंटी? 100 रुपयाचा बल्ब तुम्ही दुकानात घेतला, कडेगावला, कडेपूरला, कुठं जाता तुम्ही बाजारला, कुठेही जावा तुम्ही बाजारला, विट्याला जावा, खानापूरला जावा, 100 रुपयाचा तुम्ही बल्ब घेता. बल्बाची किंमत 100 रुपये आहे. पण तुम्ही दुकानदाराला दट लावून विचारता एक गॅरंटी काय, वॉरंटी काय? दुकानदार म्हणतो 1 वर्ष गॅरंटी आहे आणि 2 वर्ष वॉरंटी आहे. 100 रुपयाच्या बल्बाला गॅरंटी आहे, वॉरंटी आहे. पण हा कोट्यवधी रुपयाचा देह, याला गॅरंटी वॉरंटी नाही. दवाखान्यात ॲडमिट केल्यावर ना डॉक्टरला म्हणायचं तेवढं वॉरंटीत आमचं काम करा. डॉक्टर म्हणलं वॉरंटी गाडीला वॉरंटी गाडीला, वॉरंटी देहाला नाही. महाराज म्हणतात ह्या शरीराला कशाचाही संबंध नाही, याला गॅरंटी नाही, वॉरंटी नाही. पण हे कधी जाईल हे सुद्धा आम्हाला माहीत नाही. कदाचित पुढचा क्षण आमचा असेल का नाही आम्हाला माहीत नाही. मी तुमच्यासमोर पोपटासारखा बोलतोय, पण मी माझ्या गाडीत बसून माझ्या घरापर्यंत जाईल का नाही याची गॅरंटी नाही. मी गाडीत जाताना बसू शकतो, पण कदाचित उतरता येणार नाही, ओढून काढावा लागू शकतो. लक्षात ठेवा. का? याला एका क्षणाची गॅरंटी नाही. महाराज म्हणतात या शरीरानं आम्हाला देवापर्यंत जायचं आहे. कुठं जायचं आहे आम्हाला? तुम्हाला कीर्तन समजते का? लय जड चाललंय, सोपं सांगतो मी, ऐका. महाराज म्हणतात हे शरीर हे साध्य आहे, हे साधन आहे, आणि आमचं साध्य भगवान परमात्मा आहे. जीवाचं अंतिम ध्येय आहे की भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेणं. बरोबर आहे का नाही? तुम्ही सर्वजण माळकरी आहात. माळ कशासाठी घातली तुम्ही? गंध का लावता तुम्ही? कीर्तन का ऐकता तुम्ही? प्रत्येकाचं म्हणणं एकच आहे, आम्हाला भगवान परमात्मा प्राप्त व्हावा, आम्हाला त्याच्या पायाजवळ जाता यावं. पण त्याच्या पायाजवळ जाण्यासाठी साधन आहे, त्याचं नाव आहे शरीर. शरीराशिवाय देवापर्यंत जाता येत नाही. पण या शरीराला गॅरंटी नसल्यामुळं कदाचित तुकाराम महाराज म्हणतात हे गॅरंटी नसल्यामुळं जाऊ शकतं कधी पण आमचा महत्वाचा भाग राहू शकतो. का? कहा गोपीनाथ पावेची ना. आम्हाला देव प्राप्त करून घ्यायचा आहे, पण आम्हाला देव मिळणार नाही शरीरामुळं. मग करावं काय? संगम महाराज जी गोष्ट सरळ मार्गानं भेटत नाही त्या गोष्टीला मात्र एका मार्गानं ओढून आणावं लागतं. त्याचं नाव आहे वशिला. आहे का नाही? ज्याचा वशिला त्याचा कुत्रा का शिला. श्रीमंताच्या कुत्र्याला सुद्धा माणसं आव जावं बोलतात, आरू तुरू बोलत नाही, आव हाडा म्हणतात. का? सगळ्यात मोठा आहे वशिला. तुकाराम महाराज म्हणतात ही गोष्ट अशी प्राप्त होत नाही तर अशी प्राप्त करूया. जे काम 2 वर्षे पेंडिंग पडतं, कागदपत्र देऊन देऊन महाराज ऐका येरझाऱ्या घालून घालून आपले पाय घायला येतात, पण काम होत नाही. पण तेच काम 2000 रुपयाच्या नोटेनं होतं. वशिला सर्वात महत्वाचा आहे. तुकाराम महाराज म्हणले आपण सुद्धा देवाला लावूया वशिला. पण कुणाच्या मार्फत? तुम्ही संत सारी कृपेचे सागर. काय? निरोप हा फार सांगा देवा. तुम्ही देवापर्यंत जावा आणि देवाला तुम्ही आमचा निरोप सांगा. काय? अनाथ अज्ञान कोणी नाही त्याला. देहू नावाचं गाव आहे, पुणे नावाचा जिल्हा आहे, आणि त्या जिल्ह्यामध्ये तुकाराम नावाचा एक सदग्रस्त आहे. त्या तुकारामाला आई नाही, बाप नाही, कोण नाही. फक्त तो जर तुमच्या जवळ आला तर चांगला माणूस आहे, आम्ही सांगतो म्हणून तुम्ही त्याला तुमच्या पायाजवळ ठेवा. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही देवाला असं सांगितलं, आणि ज्या वेळेला मी देवाकडे जाईल तुमच्या वशिल्यामुळं, तुमच्या पत्रामुळं मी गेल्याबरोबर देव मला हाक मारणार, नाव घेऊन बोलवणार, आणि इकडच्या लाईनीत न बसवता इकडच्या लाईनीत बसवणार आणि माझं रक्षण करणार. तुका म्हणे आईशी करा निर्वण, मग तो रक्षण करील माझे. अभंगाचा सरळ भावार्थ कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाचा भाव मी तुमच्या समोर ठेवला. यथामत येत अवकाश. संकल्पित वेळेमध्ये मला सेवा पूर्ण करायची आहे, पण त्याच्या अगोदर परिहार देणे कीर्तन करायचं आद्य कर्तव्य आहे. तुम्ही कशाच्या निमित्ताने इथं आलेला आहात तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. बघा, गेल्या 3 वर्षापूर्वी कैलासवासी मधुकर गुंडा पवार, सर्व त्यांना आप्पा असे म्हणायचे. बघा, एक आदरणीय व्यक्तिमत्व, एक परमपूज्य व्यक्तिमत्व, एक महाराज प्रगतशील शेतकरी, प्रगतशील महाराज व्यावसायिक असे असणारे. वय 65 वर्ष होतं, पण मागास सांगितल्याप्रमाणे आपल्या हातात ती गोष्ट नाही. त्यांना आपल्याला सर्वांना सोडून जाऊन 3 वर्ष झाली. एक लक्षात ठेवा, माणूस जात असतो पण माणसाच्या आठवणी मात्र कधीच जात नसतात.
या कुटुंबाला महाराज 3 वर्ष झाली, पण रोज त्यांची 100 वेळा आठवण होते महाराज. मध्यात गेल्यावर आठवण होते, घरात आलं का आठवण होते महाराज, दुकानात गेलं का आठवण होते. तुम्ही कुठेही जा महाराज, त्या व्यक्तीची आठवण मात्र कधीच पुसत नाही. बघा, असे सर्वांचं असणारं लाडकं व्यक्तिमत्व ज्यांनी कष्टातून संसार फुलवला. आणि महाराज या संसाराला एक महाराज चांगलं असं गोंडस महाराज एक रूप प्राप्त करून दिलं. पण काळाच्या नियमाप्रमाणे, या मृत्यू लोकाच्या नियमाप्रमाणे त्यांना गेल्या 3 वर्षापूर्वी जावं लागलं. पण त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ, त्यांच्या स्मरणार्थ आपल्या दारात भजन कीर्तन घडावं, त्यांच्या नावानं अन्नदान घडावं, त्यांच्या नावानं ज्ञानदान घडावं, हा शुद्ध सात्विक हेतू त्यांच्या चिरंजीवानी मनामध्ये धारण केला. गेली 3ही वर्ष महाराज मोठ्या मोठ्या कीर्तनकाराच्या कीर्तनाचं आयोजन तुम्ही केलं होतं. याही वर्षी माझ्या परमभाग्यानं एक सांगू तुम्हाला, चांगल्या लोकाची सेवा करणं हे परमभाग्यानं प्राप्त होतं. आम्हाला रोज श्राद्धाचे कीर्तन आहेत. परवा श्राद्धाचे कीर्तन होतं, गाडी खाली गेलं, मेलं, आणि त्याचा फोटो मोठा लावला आणि त्याच्या शेजारी माझा फोटो लावला. मला म्हणले महाराज चांगलं कीर्तन करा. आता त्याच्या श्राद्धाला मी काय वांग सांगायचं का? काय सांगायचं? तो कसा मेला याची ओवी ज्ञानेश्वरीत नाही. पण काय सांगता, पण महाराज पैशासाठी लोक काही करायला लागले, हा विषय वेगळा आहे. पण एका चांगल्या माणसाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मला येण्याचा योग आला. सुंदर असं वातावरण यांनी बघा इथं निर्माण केलं. एक लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेला आपण वडिलाचं श्राद्ध करतो, आईचं श्राद्ध करतो, त्या त्या वेळेला हे आपले आई वडील वरून पाहतात, आपल्याला आशीर्वाद देतात, असा शास्त्राचा नियम आहे. त्यांचे चिरंजीव बालाजी मधुकर पवार, त्यांना 3 महाराज कन्या आहेत. परगावी त्यांना महाराज संसारासाठी त्यांनी पाठवलेलं आहे. पण या सर्वांच्या महाराज मनोदयातून, मनाच्या आग्रहातून महाराज हा एवढा मोठा कार्यक्रम निर्माण केला आहे. आता ऐका महाराज, वर्षश्राद्ध म्हणजे काय लक्षपूर्वक ऐका. जरा मी कीर्तनात बाहेरचं बोलत नाही, मला जरा शास्त्र सांगायचा नाद आहे. ऐका, वर्षश्राद्ध म्हणजे काय? मनुष्य ज्या दिवशी मरतो त्या दिवशी त्या माणसाचा आत्मा मुक्त होत नाही. मरण शरीराला आहे, आत्म्याला मरण नाही. नैनम चिंतंती शस्त्राने नैनम दहती पावका. मरण म्हणजे काय लक्षपूर्वक ऐका. दिवाळीच्या सणाला तुम्ही नवीन कपडे आणल्यानंतर नवीन कपडे अंगावर घालता आणि जुने कपडे टाकून देता, त्याचं नाव आहे मरण. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतराते स्वीकारीचे चैतन्य नाते. अजून सोपं करून सांगतो, मरण म्हणजे काय. तुमच्याकडे 1200 रुपयाचा मोबाईल असतो. आपल्या घरातलं लहान लेकरू ते मोबाईल आपटून त्याचा पाक धिंगाणा करतं. मग आपण विट्याला, कडेगावला, कडेपूरला जातो, 12,000 रुपयाचा मोबाईल आणतो. पण 1200चा लगेच टाकून देत नाही, 12,000चा बी घ्यायचा, 1200चा बी घ्यायचा, 1200चा खोलायचा, त्याच्यातलं कार्ड काढायचं आणि 12,000च्या मोबाईलमध्ये, मोबाईल म्हणजे देह आहे आणि कार्ड म्हणजे आत्मा आहे. विठाला 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 विठाला. 3 दिवस आत्मा त्याच घरामध्ये वास्तव्य करतो. जरा लक्षपूर्वक कीर्तन आहे का? 3ऱ्या दिवशी महाराज आपल्या भागात माती म्हणतात, काही भागात सावडणं म्हणतात, काही भागात रक्षा विसर्जन म्हणतात. आपण ज्या ठिकाणी त्यांना अग्निदाग दिला, कृपया तुम्हाला सर्वाला एक विनंती आहे, मनुष्य जर महाराज संध्याकाळी 6च्या पुढं जर त्यांचं देहावसन झालं, कृपया त्यांना सकाळी 6 पर्यंत अग्नी देण्याचं काम करू नका. कारण सूर्याच्या साक्षीने जो तुम्ही अग्नी देता त्याला म्हणतात मंत्राग्नी. काय म्हणतात? मंत्राग्नी. संध्याकाळच्या वेळेला सूर्य नसतो, त्यावेळेला तुम्ही जो अग्नी देता त्याला म्हणतात भडा अग्नी. आपल्या गेलेल्या माणसाला मोक्ष मिळावा असं वाटत असेल तर कृपया संध्याकाळचं धन देणं किंवा संध्याकाळचं त्यांना अग्निदाग देणं हे थोडंसं महाराज नियमानुसार, समाजाच्या उपलब्धतेनुसार, नाहीतर मी सांगायचो आणि उगाच काहीतरी घोटाळा व्हायचा. पण शक्यता असं करा. विठाला विठाला. 3ऱ्या दिवशी आपण महाराज त्या ठिकाणी नैवेद्य घेऊन जातो. बरोबर आहे? तुमचा असाच नियम आहे ना? आमच्याकडं माणसं मेल्यावर जातात, तुमच्याकडं जीव गेला मग सारखंच आहे, मग काय बदल नाही बरं का. 3ऱ्या दिवशी महाराज तुम्ही त्या व्यक्तीचे आवडते पदार्थ घेऊन जाता. तिथं ते पदार्थ ठेवताना त्याला कावळ्यानं शिवलं का तुम्ही म्हणता बरं झालं, त्यांच्या आत्म्याला मोक्षमुक्ती मिळाली. पण एवढा निवदाव फक्त मोक्षमुक्तीचा मार्ग सांगितलेला नाही. नैवेद्य शिवायचं कारण का, त्याला रामायण पाहावं लागेल, मोठी कथा आहे ती सांगणं आता मला इथे वेळ घेणं उचित नाही. ऐका,
कावळा शिवतो, कारण कावळ्याला रामानं वर दिलंय की तुला या मृत्यू लोकामध्ये आत्म्याचं दर्शन घडेल. आत्मा जर तृप्त असेल तर तो उठून जातो आणि कावळ्याला शिवायला परवानगी राहते. आत्मा जर महाराज अतृप्त असेल, वासना राहिली असेल तर आत्मा जात नाही, कावळा शिवत नाही. बऱ्याच ठिकाणी असं तुम्हाला पाहायला भेटतं. आता काही लोक म्हणतात आमचा याच्यावर विश्वास नाही, पण जरा विश्वास ठेवायला शिका. महाराज सांगतात तुका म्हणे विश्वास नाही ज्या मनी पहावे पुराणी विचारून. गरुड पुराण नावाचा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये उल्लेख आहे. तिसऱ्या दिवसापासून पुढे 10 दिवस रोज ब्राह्मण काकाला बोलवावं लागतं. रोज म्हणतो मी, आणि रोज त्यांच्या नावाने एक एक पिंड द्यावा लागतो. त्याचं कारण या आत्म्याला तिसऱ्या दिवसापासून पुढे 10 दिवस दुसऱ्या अवयवाची प्राप्ती होते. 3.5 हाताचा देह 13व्या दिवशी प्राप्त होतो आणि 13व्या दिवसापासून त्यांचा खरा प्रवास सुरू होतो. म्हणून 13 दिवस सुतक पाळण्याचा नियम आहे. पण भावकीचा विस्तार झाला, पाहुण्यापैचा विस्तार झाला म्हणून आपण काय करतो, हे सगळं 3ऱ्या किंवा 5व्या दिवशी घेतो. हे तुम्हाला मला मान्य आहे, समाजाच्या हिताचं आहे, पण गेलेल्या व्यक्तीच्या उपयोगाचं नाही. म्हणून किमान घरातल्या लोकांनी 13 दिवस सुतक पाहायचं. 13व्या दिवशी महाराज तुमच्या गावात नियम असेल, गावातल्या गुरुवाला किंवा महाराज इतर समाजाच्या कोणाला तरी बोलवायचं आणि त्यानं ते शिंग वाजवायचं. आहे का नियम तुमच्याकडे तुतारी? त्याचा नियम माहिती आहे का तुम्हाला? का वाजवायचं? आम्हाला कोण सांगतंय म्हणा, आमचं काय म्हणा, येर माझ्या मागल्या ताकण्या चांगल्या, तुम्ही तशा मिनिट बसा मामी, आम्हाला काय करतं मग. ते शिंग वाजवायचं कारण आहे, ते शिंग गेलेल्या आत्म्याला उपदेश करत असतं. थू 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 ते सांगत असतं तुझा आणि पाठीमागच्यांचा काही संबंध नव्हता आणि आताही राहिलेला नाही. तू मुक्त व्हायच्या मार्गाला लाग, पुन्हा माघारी बघू नको. म्हणून ते शिंग वाजवायची परंपरा पद्धत आहे. 13व्या दिवशी लगेच शास्त्र संपत नाही. प्रथमेश महाराज तिथून पुढे ऐका, 1 वर्ष त्या घरातल्या लोकांचं सुतक फिटत नाही. म्हणून 1 वर्ष त्या घरातल्या लोकांनी कोणत्या देवाला जायचं नाही, अंगावर नवीन वस्त्र धारण करायचं नाही. एवढंच काय, मुला मुलीचं लग्न अजिबात करायचं नाही. पण कुणी नियम आणला आणि काय महाराज माणसं येड्याच्या मागं लागायला लागली. एखाद्याचा वडील वारला, आई वारले का लगेच लग्न करायचं, हे शास्त्र नाही, हे आर्तक शास्त्र आहे. दुसऱ्याच्या बदलीला कामाला माणूस आणायचा हे नियम आहे. विठाला विठाला अकरा श्राद्ध वर्ष श्राद्धाच्या अगोदर करायचे. किती करायची? 11, म्हणजे मासिक घालायचं. आणि 11वं श्राद्ध झालं का 12वं जे येतं त्याचं नाव आहे वर्ष श्राद्ध. आणि म्हणून वर्ष श्राद्ध एवढं महत्वाचं आहे, एवढं महत्वाचं आहे. तुमच्या माझ्या भाषेत पुण्यतिथी आहे, तुमच्या माझ्या भाषेत वर्ष श्राद्ध आहे, तुमच्या माझ्या भाषेत याला महाराज आपण पुण्यतिथी पुण्यस्मरण म्हणतो. पण शास्त्र सांगतं या दिवसाचं नाव आहे आत्मा मुक्ती दिन. या दिवशी महाराज एका हातात पुण्याची पिशवी असते त्या व्यक्तीच्या, एका हातात पापाची पिशवी असते. पाप जर जड झालं तर त्यांना नरकाची प्राप्ती आहे, याच्यात अपवाद नाही. पुण्य वाढलं तर स्वर्ग आहे. पण एक लक्षात ठेवायचं, त्या दिवशी त्यांची मुलं खाली काय करतात ते पाहिलं जातं. त्यांच्या नावानं अन्नदान ज्ञानदान सुरू असेल तर याचं पुण्य त्यांच्या पदरात टाकून पुण्याचा संचय वाढवून कदाचित त्यांना स्वर्गाची प्राप्ती करून देता येते. म्हणून किती जरी श्रीमंत झाला तर अजून कोणत्या श्रीमंतानं मंगलाबाईचा तमाशा ठेवलेला नाही. कीर्तनात ठेवावं लागतं का? आता याचं शास्त्र सांगतो मी, शास्त्र सांगणार, दुसरं सांगत नाही का. तुम्ही म्हणणार महाराज श्राद्ध हा कर्मविधी आहे, श्राद्ध कर्मविधी आहे आणि कीर्तन ही भक्ती आहे. बरोबर आहे का नाही? कर्माचा आणि भक्तीचा अनन्य संबंध नाही. मग तुम्ही कीर्तनच का करता? तर लक्षात ठेवा, कर्मविधी सूक्ष्म आहे. सूक्ष्म कर्मात दोष चालत नाही. प्रथमेश महाराज चूक चालत नाही, हरी महाराज चूक चालत नाही. काकाने सांगितलं पाणी वाहा, आणि पाणी वाहताना जर तुमचं या बोटावनं व्हायचं असतं, चुकून जर दुसऱ्या बोटावनं गेलं तर त्याचा दोष लागतो. श्राद्ध कर्म करताना त्या महाराज यजमानानं पालती मांडी घालावी लागते. लय शास्त्र आहे त्याला. पिंड किती मांडायचे, पूर्वज किती गेले, आता माणूस कितवा, एवढे पिंड मांडायचे. बर एक लक्षात ठेवा, ऐका, पित्रांना गंध लावताना याच बोटानं लावायचा. कीर्तनकार या बोटानं लावायला लागला आता. याच बोटानं गंध पित्राला, या बोटानं स्वतःला, या बोटानं लोकाला आणि देवाला. याचं काम तिथं नाही, याचं बी काम तिथं नाही. फक्त साखर पडेल याचं काम आहे. एवढ्याला विठाला आणि म्हणून महाराज काकांच्या मुखातून येणारा उच्चार स्पष्टच पाहिजे.
त्याचा दोष लागतो महाराज नाही आला तर. म्हणून कर्माचा दोष निवारण करण्याचं काम कीर्तन करतं. सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आदी. म्हणून कीर्तनानं दोष लागत नाही, म्हणून कीर्तन भजन करण्याची परंपरा. विठ्ठल 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 विठ्ठल. श्राद्ध म्हणजे तुम्हाला काय कळालं? पहिलं महत्वाचं बरं का. दुसरं केलं तरी चालतं, नाही केलं तरी चालतं. तिसरं केलं तरी चालतं, नाही केलं तरी चालतं. पण परिस्थिती चांगली असेल तर करावं, त्याचं पुण्य लागतं. ऐका आता, वर्षश्राद्ध म्हणजे काय सांगितलं. दुसरा क्रमांक, वर्षश्राद्ध का करायचं हा महत्वाचा प्रश्न आहे. हिंदू धर्मामध्ये तुम्ही गंध लावताय, तुम्ही कपाला बुक्काय अष्टगंधाय लावता का? तर तुम्ही हिंदू आहात म्हणून तुम्ही श्रद्धावान आहात. कारण देखे मनुष्य जात सकल स्वभावताची भजनशील असण्यानं प्रयत्न म्हणणं आहे. हिंदू धर्मामध्ये देव मानतात प्रमुख 3. पहिला क्रमांक ग्रामदैवत, दुसरा क्रमांक कुलदैवत आणि तिसरा क्रमांक पितृदैवत. किती झाले? लक्षपूर्वक कीर्तन ऐका. किती झाले? 3. ग्रामदैवत, कुलदैवत आणि पितृदैवत. ग्रामदैवत म्हणजे गावचा असणारा देव. गावच्या देवाला जर रोज पाणी घातलं नाही तर गावात कलह वाढतो, पार्ट्या पडतात, हाणामाऱ्या होतात, रोज कोर्टात केस जाते, मुली नांदत नाहीत, नांदा गेलेला पुन्हा राहत नाहीत, गावातला दोष लागला तर. म्हणून ज्या गावाचा देव महाराज संतुष्ट त्या गावात हे अशी मुलं घडतात. विठ्ठल 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 विठ्ठल. वर्षातून एकदा गावच्या देवाची यात्रा करावी लागते का नाही? अहो बोला की एकट्यानंच काय उक्त घेतलंय का? मी करावं लागते का नाही? गावच्या देवाची वर्षातून एकदा यात्रा करावीच लागते का? तर तो देव आपल्या गावावर कृपा करतो. काही वर्ष असं होतंय बघा, तुमच्या भागातला ऊस कमी प्रमाणात आवरेज देतो पण शेजारच्या गावातला ऊस जास्त टनेज देतो. त्याचं कारण असं आहे की गावच्या देवाची होणारी अवकृपा. महाराज एखाद्या गावात पाऊस कमी पडतो, एखाद्या गावात जास्त पडतो, त्याचाही परिणाम तोच आहे. म्हणून गावच्या देवाला वर्षातून एकदा जावं लागतं. दुसरा क्रमांक कुलदैवत. कुणाचा खंडोबा असेल, कुणाचा ज्योतिबा असेल, कुणाचा सिद्धनाथ असेल, वर्षातून एकदा कुलदैवतेला जावं लागतं. त्याच्या पालखीवर गुलाल खोबरं उधळावं लागतं, त्याला हात जोडावे लागतात आणि त्याला म्हणावं लागतं, देवा आमच्या कुटुंबाचं कल्याण कर. ग्रामदैवत वर्षातून एकदा, कुलदैवत वर्षातून एकदा, तसं पितृदैवत वर्षातून 3दा. पितृदेव म्हणजे कोण? आई वडील आजी आजोबा. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्यासाठी माणसं आहेत, पण एकदा का आपल्यातनं निघून गेले ते आपल्यासाठी झाले देव. म्हणून काका म्हणतात बघा, पितृदेव भव आचार्य देव भव. जिवंत माणसाच्या फोटोला कधी हार घालत नाहीत, मैलेल्या माणसाच्या पोटाला हार घालतात. कारण ते आता माणूस राहिले नाहीत, ते झाले देव. जसं वर्षातून या देवांना एकदा तसं वर्षातून या देवाला 3दा. पहिला क्रमांक अक्षय तृतीया. कधी घालायचं? अक्षय तृतीयाला. तुमच्याकडे आहे का नेम आकितीला जेवायला घालायचं आई बापाला? आई बापाला आकितीला जेवायला घालावं लागतं. अक्षय तृतीया पहिला क्रमांक. दुसरा क्रमांक, गणपती बाप्पा गेले का 15 दिवस सगळ्या पितरांना वार्षिक 15 दिवसाची असते सुट्टी. आणि मग त्यावेळेला ते सगळे पूर्वज आपल्यात वास्तव्य करत असतात. त्या तिथीला त्या नियमाला महाळ असं म्हणतात बघा. वर्षातून एकदा महाळ घालावेच लागतात. आणि महाराज तिसरा क्रमांक, ज्या तिथीला देह ठेवला ती तिथी विसरायची नाही. एवढं मोठं करता आलं नाही तरी चालेल, घरातल्या लोकांनी फक्त फोटो मांडायचा, 5 नैवेद्य करायचे. ऐका सांगतो लक्षपूर्वक, आता पाहुण्यापासून समजून जास्त सांगतो बघा. 5 नैवेद्य करायचे. पहिला फोटोला, दुसरा घरावर, तिसरा स्मशानभूमीत, चौथा गाईला आणि 5वा कुत्र्याला. याच्या पलीकडे महाराज कुठं जायला लागत नाही. वर्षातून 3 वेळा तुमच्या आई बापाला जेवायला घातलं का तुमच्या कुटुंबाची उन्नती होणार, कुटुंबात सुख प्राप्त होणार, कुटुंबात महाराज मुलं चांगली जन्माला येणार, चांगली जन्माला आलेली मुलं चांगलं काहीतरी कर्म करणार. आणि जर महाराज याच्या विरुद्ध व्हायला लागलं का तुम्ही हातात सगळ्याच्या जन्मतारखा घेणार, चांगल्या काकाकडे जाणार, चांगले काका पानं उलटी पालटी करणार, सांगणार तुमच्या कुटुंबाला पितृदोष आहे, तुम्हाला त्र्यंबकेश्वरला जावं लागेल, तिथं जाऊन तुम्हाला त्रिपिंडी नारायण नागबली हा विधी करावा लागेल. याला कमीत कमी 50,000 रुपये खर्च आहे. तो खर्च करायचा नसेल तर एवढं करा, ते महाराज करायला लागत नाही. मी करतो नवल नाही. मी माझ्या वडिलाच्या श्राद्धाला 3.5 लाख रुपये खर्च केला, भागवत कथा केली, कीर्तन केली महाराज. मी करतो, अजिबात नवल नाही. तुम्ही करता याच्यातही
नवल नाही. तुकोबराय म्हणतात पिंडपदावरी तिला आपुले करी माझे झाले गयावर जण. पिटले पितराचे ऋण. तुकोबरायने सुद्धा आई वडिलांचं श्राद्ध केलं. आणि तुकोबराय म्हणतात तुम्ही जर आई वडिलांचं श्राद्ध केलं तर काय कल्याण इच्छिती व्हावे कुळा. कल्याण इच्छिती व्हावे कुळा. हे कल्याण इच्छिती व्हावे कुळा. कल्याण इच्छिती व्हावे कुळा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. 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 कल्याण इच्छिती व्हावे कुळा. कल्याण इच्छिती व्हावे कुळा. कल्याण इच्छिती व्हावे कुळा. कल्याण इच्छिती व्हावे कुळा. आई बाप आपल्याला आशीर्वाद देतात. सोपं सांगतो मी, अवघड सांगणार नाही. तुम्ही जर मोठ्या बंगल्याचा पाया काढायला सुरुवात केली आणि त्याचा जर गावात बोर्ड लावला की आमचं घर असं होणार आहे, येणारा प्रत्येक जण त्या घराकडे बोट करतो आणि म्हणतो ह्याचं काय, याच्या बापाची पुण्य आहे. खरं आहे का खोटं आहे? मी खोटं बोलत नाही. खरं आहे का खोटं आहे? 50 लाखाची गाडी जर तुम्ही घेतली, गावात गेला, चौकात आयटीत दार उघडलं, पाय बाहेर काढला का गावातली माणसं त्याचं काय, त्याच्या आई बापाची. खरं आहे का खोटं आहे? खरंच आहे. एक वेळ देव तुमच्या पाठीवर नसला तरी चालतो, एक वेळ संत तुमच्या पाठीवर नसले तरी चालतात, पण आई बापाचा आशीर्वाद नसेल तर माणसाला मोठं होता येत नाही. जगातला सर्वात मोठा देव कोणतं? त्याचं नाव आहे आई आणि बाप. म्हणून घरावलेचं काय आप्पाची पुण्याई, तात्याचा आशीर्वाद, दादांचा आशीर्वाद का लिहायचा तर त्याचं कारण सांगतो. त्यांच्या पुण्याईने हे सगळं घडते. अजून शास्त्र सांगतो, पोरग जर चांगलं जन्माला यायचं असेल तर आईचं पुण्य लागतं. पोरग चांगलं जन्माला आईचं पुण्य लागतं. पोरग जर चतुर जन्माला यायचं असेल तर बापाचं पुण्य लागते. पोरग जर या कुटुंबासारखं दानशूर जन्माला यायला लागत असेल तर कुळाचंच पुण्य लागते. आणि पैसेवान भाग्यवान जन्माला यायचं असेल तर स्वतःचं पुण्य लागतं. आहे का? सुशिलो मातृ पुण्यनं पितृपुण्यनं चतुरता, उदार वंश पुण्यनं आत्मपुण्यनं सभाग्यता. याच्या उलट गावातनं जात असताना कुत्र्यानं काही न करता जर बसलेल्या कुत्र्याला जर लात घालत असेल तर समजायचं ह्याचा घोटाळा म्हातारीचा आहे. शास्त्र सांगणार, मी खोटं बोलत नाही महाराज. चांगल्या कामात जर मूर्खपणा करून आडवं पडत असे समजायचं घोटाळा म्हाताऱ्याचा. सप्ताह गावात बाळूमामाची पालखी आली, काय बी आलं तर हे कवा पावती फाडत नाही, पण जेवायला 4 घेऊन आल्याशिवाय राहत नाही. समजायच्या बापान बी कवा दिली नव्हती, आज्यान बी कवा दिली नाही. हे नुसतं खायच्याच कामाचं आहे. आणि किती कष्ट केलं, लक्षपूर्वक ऐका, किती कष्ट केलं, कारदाहरान ताकचारान उद्योग लय वाढवला तरी खिशात पैसा राहत नाही. समजायचं स्वतःचं पाप उद्याला आलं. ऐका श्लोक, उन्मदतो मातृदोषेनं पितृदोषेनं मूर्खता, कार्पण्य वंशदोषनं आत्मदोषनं दरिद्रता. म्हणून आई बापाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा विधी करणं हे आपलं कर्तव्य आहे. जिवंत असताना आई बापाला सांभाळणं हे जसं आपलं कर्तव्य आहे, तसं गेल्यानंतर त्यांचं श्राद्ध घालणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. विचार करून आपल्या वडिलांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. या दृष्टिकोनातून आपल्या वडिलांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी त्यांच्या नावानं काहीतरी करावं याच्यासाठी महाराज हा वर्ष श्राद्धाचा घात घातलेला आहे. समस्त महाराज ग्रामस्थांच्या वतीनं महाराज ऐका, यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पण करणार आहे. एक लक्षात ठेवा, पण अभंगाच्या मार्फत सुद्धा आपण त्यांचा निरोप देवापर्यंत पाठवणार आहे. अभंग तो कोबरायचा आहे, जरा लक्षपूर्वक ऐकायचं. आता अभंगाला चरण आहेत 4 आणि महाराज म्हणतात या शरीराला अजिबात गॅरंटी, या शरीराला अजिबात वॉरंटी नाही. हे शरीर एका क्षणात जातं. किती क्षणात जातं? भंगूर नाही बरवसा, क्षण भंगूर नाही बरवसा. वारे सावध थोडा मायाचा, वारे सावध थोडा मायाचा. मग पडेल गळा फासा, गळा पडेल फासा. पुढे हुशार आहे तोरवळ सागा, राम राम स्मरादी
राम राम स्मरा आधी पुढे हुशार थोर आहे ओळखा राम राम स्मराने राम राम स्मराने जनभंगोर नाही बरवता वारे जावत थोडा मायाचा काही नंतर मग गळा पडेल पाचा पुढे विचार थोर आहे वळता जन भंगोर नाही बरवता वारे जावत थोडा मायाचा काही गळा पडेल पाचा पुढे हुशार थोर आहे वळता. तुकाराम महाराज म्हणतात क्षणोक्ष निहाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. एका क्षणाचा उशीर लागत नाही. परवा घटना घडली लातूर जिल्ह्यात. माझा एक मित्र आहे, कीर्तनकार आहे, मृदंगाचार्य आहे, गायक आहे. गोष्ट ऐका जरा. आता लोकांचं म्हणणं असं आहे की सध्या सर्वात जास्त महाराज लोक ॲक्सिडेंटनं का मरतात. त्याचं कारण आहे सध्या महाराज एवढी पळापळ कुणाच्याच माग नाही, त्याच्यामुळे ते परिणाम आहे तसं. ऐका, माझा एक मित्र आहे, चांगला मृदंगाचार्य आहे. बघा, परवा दिवशी त्यांना महाराज संभाजीनगर जिल्ह्यात एक कीर्तन केलं आणि कीर्तन करून तो लातूरचा आहे. मुळात लातूरकडे येत असताना संभाजीनगर लातूर हायवेवर महाराज बघा, क्षणाचा सांगतो मी तुम्हाला, क्षणाचा विचार. जो मोठा बोर्ड असतो का, मोठा बोर्ड आमरापूर इकडं, नवनाथनगर तिकडं असा बोर्ड असतो का नाही मोठा, कराड पुढं विटा महाग असा मोठा बोर्ड असतो बघा रस्त्याला. बरोबर तो पोरगा कीर्तन संपून एकदम आनंदात एकदम चाली गात 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 निघालाय आणि बरोबर हायवेवर तो बोर्ड त्याच्या अंगावर पडला आणि त्याचा महाराज प्राण निघून गेला. मला सांगायचा भाव एवढाच आहे, 1 सेकंद तो मागं असता तरी वाचला असता, किंवा 1 सेकंद पुढं असता तरी तो वाचला असता, पण एका क्षणाचा सुद्धा विलंब काळ घेत नाही. तुकाराम महाराज म्हणतात तसंच जायाचे शरीर जाईल क्षण. अजून एक उदाहरण सांगतो. कर्ण आहे तुम्हाला माहिती, कर्ण नावाचा मोठा राजा होऊन गेला. एवढा मोठा होता राजा, एवढा मोठा होता, त्यानं कधीच कुणाला नाराज केलं नाही. मृत्यू समयाला देव परीक्षा बघायला गेले, ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि सांगितलं मला दान पाहिजे. स्वतःचे दात पाडून दिले. त्याचं नाव आहे कर्ण. कर्ण एकदा बसला दाढी करायला आणि दाढी करत असताना महाराज एक ब्राह्मण आला आणि त्या ब्राह्मणानं त्या कर्णाला प्रश्न केला, ओ राजे, माझ्या मुलीचं लग्न आहे आणि माझ्या मुलीच्या लग्नाला तुमच्याकडून मला मदत पाहिजे. असं म्हणल्याबरोबर डाव्या हाताला असणारी वाटी उचलली आणि दान देऊन टाकली. ब्राह्मण निघून गेला, कारण वाटी होती सोन्याची, त्याचं काम झालं. पण ब्राह्मण गेल्यानंतर दाढी करणाऱ्यानं शास्त्र शिकवलं. कुणाला शिकवलं? कर्णाला. सांगितलं तुम्हाला काय अकलीचा भाग? कर्ण म्हणले झालं तरी काय, अहो शास्त्र सांगतं दाढी केल्यानंतर, केस कापल्यानंतर, आंघोळ केल्याशिवाय कोणतंच पुण्यादी कर्म करायचं नसतं. आता थोडं वेगळं आहे. कीर्तनकार सकाळी दाढी करून संध्याकाळी कीर्तन करतो, हा विषय वेगळा आहे. पण मला सांगायचा भाव, असं शास्त्र सांगतं, पहिली चूक तुमची, दाढी करताना तुम्ही दान दिलं, अशुभ. दुसरा क्रमांक, लोक कुत्र्याला सुद्धा डाव्या हातानं भाकरी टाकत नाहीत. तुम्ही सोन्याची वाटी डाव्या हातानं दान दिली. दुसरी चूक, कर्ण म्हणले तुम्हाला शहाणपणा शिकवू नको. डाव्या हातातली वाटी उजव्या हातात घेऊ पर्यंत जर माझा प्राण गेला तर जगाच्या पाठीवर माझं दानशूर यादीत पुन्हा कुणीच नाव लिहिणार नाही. एवढी एका क्षणाला किंमत आहे. त्या क्षणाची किंमत तुकोबऱ्यांना जाणवली. मग तुकोबऱ्या अभंगाच्या पहिल्या चरणात दयाचे शरीर जाईल क्षणात, हे दयाचे शरीर जाईल क्षणात, दयाचे शरीर जाईल क्षणात. गोपीनाथ पावेची ना, का गोपीनाथ पावेची ना, हे का गोपीनाथ पावेची ना, का गोपीनाथ पावेची ना. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. दयाचे शरीर जाईल क्षणात, कहा गोपीनाथ पावेची ना, कहा गोपीनाथ. दयाचे शरीर जाईल क्षणात, का गोपीनाथ पावेची ना, का गोपीनाथ पावे गोपीनाथ.
नाही. मग क्षणा जर देह आपला गेला तर देव आपल्यापासून दूरी झाला. मग देव पावला पाहिजे हे मुळात आपलं अंतिम ध्येय आहे. मग करावं तरी काय? मग तुकाराम महाराज म्हणले आपण आता असं करू, देवाला लावूया वशीला. कुणाला लावूया वशीला? देवाला. सांगू तुम्हाला, साधा आमदार खासदार आहे, त्याला 5-5 आणि 10-10 पिये आहेत महाराज, आहेत का नाही? व्यापच तेवढा आहे. सरपंच साहेबाला सुद्धा पिये लागायला लागला आता. का? बघा किती फोन आहेत महाराज. इकडं गटर तुंबलं, तिकडं झाड पडलं, अमुक झालं, आहे का नाही महाराज? मोठा माणूस म्हणला जया अंगी मोठे पण तया यातना कठीण. माणूस मोठा झाला का त्याला व्याप वाढतं. आता महाराज ऐका, सरपंच गावचं व्याप आहे, आमदार तालुक्याचा व्याप आहे, खासदार जिल्ह्याचा व्याप आहे, मंत्री राज्याचा व्याप आहे, पंतप्रधान महाराज देशाचं व्याप आहे. एवढं व्याप, पण त्यांच्यापेक्षा कैक पट्टीनं माझ्या भगवंताचं व्याप. का? जगाची उत्पत्ती करणं, जगाची स्थिती ठेवणं आणि जगाचा लय करणं हे त्याच्या हातात आहे. तो किती मोठा माणूस. मोठ्या माणसाला महाराज उपकाराची जाणीव राहत नाही. मोठ्या माणसाला जर तुम्ही चहा पाजला तर ते तुम्हाला परत पाजल याची गॅरंटी नाही. पण गरीबाला जर तुम्ही चहा पाजला तर गरीब दिवसातनं 3 वेळा तुमचं नाव काढल्याशिवाय राहत नाही. त्याला प्रमाण सांगतो मी, प्रमाणाशिवाय बोलत नाही. मी प्रामाणिक कीर्तनकार आहे. ऐका, प्रमाण समर्थाशी नाही, उपकार स्मरण दिल्या आठवण वाचून. तसा देव एवढा मोठा आहे, मग देवाला वशीला लावायला पण डायरेक्ट देवाकडे जाऊन जमणार नाही. मग तुकाराम महाराज म्हणले वशीला लावूया. जगाच्या पाठीव माणूस किती जरी मोठा झाला तरी तो माणूस ड्रायव्हरचं ऐकत असतो. कोणाचं ऐकत असतो? ड्रायव्हरचं. का? त्याला माहीत आहे काही वेळ तरी आपलं संरक्षण हे त्याच्या हातात आहे, म्हणून ड्रायव्हरकडे वशीला लावायचा. कोण म्हणले? तुकाराम महाराज. आणि तुम्हाला सांगतो, जर तुमचं एखादं मंत्र्याकडं खासदाराकडं काम असेल तर डायरेक्ट स्टेजवर जाऊ नका. तुमचं असेल वजन तर जावा, पण नसेल तर अजिबात जाऊ नका. हाकलून दिल्याशिवाय राहणार नाही. तर तुमचं जर मंत्र्याकडं खासदाराकडं काम असेल तर तुम्ही काय करायचं? साहेबाची गाडी कुठं लावली बघायचं, गाडी जवळ जायचं. साहेबाचा ड्रायव्हर ती काय गाडी बंद करत नाही, काचा बंद ठेवत बंद ठेवणार. आमच्या ड्रायव्हरनं सुद्धा 2 महिने काचा उघडल्या. कीर्तन सुरू असलं का स्टिअरिंगवर पाय ठेवून एशी लावून झोपायचा. गरमीच तेवढे काय करता आता महाराज. आणि सासरा असल्यामुळे काय बोलता आलं नाही पुन्हा मला. बरं का महाराज? ड्रायव्हर आणि मग जायचं आणि असं काचाव टिक 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 वाजवलं का ड्रायव्हर काच खाली करणार. साहेबाचा ड्रायव्हर असल्यामुळे ते काही साधं बोलत नाही. काय असं म्हणलं का म्हणायचं राम राम, जरा खाली येता का. गाडीतनं खाली आला का त्याची लायकी नसताना त्याच्या पाया पडायचं काम आपलं आहे ना. त्याच्या पाया पडायचं आणि म्हणायचं चला की जरा येऊ फिरून. आपल्या गाडीवर त्याला बसवायचा, चांगल्या हॉटेलात न्यायचा, लागल ती पुरी भाजी, लागल ती शेव चिवडा, काय खाईल ते खाईल. आणि मग खाऊन त्याला चहा पाजायचा. चहाचे प्रकार 2, एक गार असतो एक गरम असतो. गारनं लवकर काम होते, कदाचित गारच पाजा, काय अडचण नाही महाराज. आणि चहा पेलं तुमचं खाल्ल्यामुळं त्याला महाराज अपया विठाला 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 विठाला. आपल्याच गावचे प्रतिष्ठित नागरिक महाराज आणि परमार्थावर निस्वार्थ प्रेम करणारे व्यक्तिमत्व आप्पा आलेत. आप्पांचंही इथं स्वागत आहे. एक लक्षात ठेवा, आपला विषय काय चालला होता? आपला विषय चालला होता ड्रायव्हर का वशील लावायचा. ड्रायव्हरला लागल तेवढा माल खाऊ घालायचा आणि ड्रायव्हरनं माल खाल्ल्यामुळं ते आपल्या मिंद्यात असल्यामुळं मग आपण म्हणायचं राम राम, आमचे साहेबाकडे काम आहे. ड्रायव्हर म्हणा तुमचं काम म्हणजे माझं काम, तुम्ही म्हणजे आपला माणूस आहे. अहो साहेब आपल्या शब्दाच्या बाहेर नाही. 36 वर्ष झाली आपण साहेबाचा ड्रायव्हर आहे. संध्याकाळी बी मीच आणि दिवसा बी मीच. आपलं ऐकणार म्हणजे ऐकणार. तुमचं काम सांगा, मग आपण आपलं काम सांगायचं. हे जाऊन गाडीत बसणार, साहेब तिकडं येणार. साहेबाचा जर मूड असेल तर यानं सांगितलेलं काम 100% होणार. पण समजा सभेला माणसं कमी, खुर्च्या राहिल्या मोकळ्या, अपप्रचार झाला 3रा, झेंडी लावली उलटी, साहेबा डोकं लगेच फिरत असते महाराज. ते मोठी माणसं असतात महाराज. आणि बाटल्याची संघटना लय लांबणं लागल्यामुळं साहेबाला येणार राग. साहेब असं चाव करणार. असं नियोजन असतं का कार्यकर्ता तुम्ही असं तसं तसं. आणि साहेब जर गाडीतून बसलं त्याच तावात हे जर म्हणलं आपलं असं असं काम आहे, ते म्हणणार तुला गाडी चालवाय ठेवलाय, तो तेवढंच करायचं, पुढचं बोलायचं नाही. ड्रायव्हरचा वशिला चालतो
पण साहेबाचा मूड असल तर, मूड नसल तर चालत नाही. देवाच्या ड्रायव्हरचा वशिला चालला नाही. गरुडाचे पायी 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 देवी वेळोवेळा डोई देवी वेळोवेळा डोई देवी वेळोवेळा डोई देवी वेळोवेळा डोई आनावा तू हरी आनावा तू हरी आनावा तो हरी आनावा तो हरी वेग्यानावा तो हरी वेग्यानावा तो हरी वेग्यानावा तो हरी वेग्यानावा तो हरी देवाचा ड्रायव्हर कोण? गरुड आहे. पण तुकाराम महाराजांनी गरुडाकडे वशिला लावला प्रथमेश महाराज, पण गरुडाचं देवानं ऐकलं नाही. आता ड्रायव्हरचं ऐकत नाही, मग नेमकं ऐकल कोणाचं? आता ड्रायव्हरचं ऐकलं नाही, मग आता पुढे गेलं पाहिजे का नाही? मग तुकाराम महाराजांनी विचार केला, जगाच्या पाठीवर किती जरी मोठा माणूस झाला तर तो अजून बायकोचा शब्द मोडत सांगणाऱ्या सकट ऐकणारे सुद्धा सगळं गाव माझ्या पाया पडतं. आमची बायको म्हणते तुम्हाला अजिबात अक्कल नाही. पण आता काय कर, डोक्यात धोंडा घालतात, काय करतात आहे का नाही महाराज? बायको नावाचा प्राणी विचित्र. एका जावाने फोन केला सासऱ्याला, सासरे. सासरा म्हणला फोन ठेवून मी भांडी घासायला लागलोया. पुन्हा तासाभरानं फोन केला, मामा. मला बोल काय म्हणा तुझं? अहो कसलं फळ माझा पदार्थ घातलं मला, रोज भांडणं वाद वाद कटकट कटकट. सासरा म्हणला लय कालवा करू नको, तुझ्या पदरात एकच फळ घातले म्हणला, या फळाचं अक्क झाड मी सांभाळतोय म्हणला. कळलं त्याला हसायला बघा. आता काय करता महाराज? बायको नावाचा प्राणी विचित्र, पण बायकोचं ऐकत नाही असा माणूस जगाच्या पाठीवर अजून जन्माला आला. आणि बायकोचं ऐकलं पाहिजे संसारात. कुठं ऐकलं पाहिजे? परमार्थात नाही, परमार्थात ऐकलं का तुकाराम महाराज म्हणतात धिगत्याचे जिने बाईले अधीन. पण संसारात ऐकलं पाहिजे. रावणाची बायको सांगत होती, स्वप्न देखील मी मध्यरात्री आले वा नरे मिळवणे किती रावण म्हणा, तुला काय करायचं माग गेला आणि मेला. विठाला 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 विठाला. आपण आता देवाच्या घरात जायचं आणि देवाच्या घरातनं वशील लावायचा. पाय लक्ष्मीचे हाती तिसिया वेका कोलती. पण बायकोचा वशिला चालतो 100%. काय झालं, एक गरीब भाजी विकणार भाजी विकाय जायचं महाराज शहरात मोठ्या, आणि ती शहरात अशी बरोबर तहसीलदार साहेबाच्या बंगल्या पुढं गाडी लावायचं, मोठ्यानं बोंबलायचं, भाजी आले भाजी असं म्हणलं का साहेबाची बायको आतनं दार उघडणार, ए भाजीवाल्या. आता साहेबाची बायको म्हणलं काय वट कमी आहे का तिचा? ए भाजीवाल्या भाज्यान असं म्हणलं का हे काय करणार, 2-3 किलो बटाटे, 2-3 किलो कांदे, 5-6 किलो मिरच्या. खायला खरडा कोण का करायचं आपल्याला आहे का नाही? 5-6 किलो मिरच्या हे सगळं पिशवीत घालणार, त्यांच्या दारातनं आत पिशवी ठेवणार आणि दारात चवड्यावर बसणार. ती बाय म्हणणार पैसे रे, उरमाठ पैशाचा मास, हे पैसे रे. ते म्हणणार तुमच्याकडं पैसे घेणं म्हणजे आम्हाला शोभत नाही, आम्हाला पाप लागलं. बरं घरात तरी तुमच्या घरात पाय ठेवण्या एवढी आमची लायकी नाही. बरं चहा सुद्धा नको. अरे मग बस तर थोड्या वेळ, नाही 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 तुमच्या घरात आम्ही बसणं एवढी आमची लायकी नाही असं म्हणणार पहिल्यांदा. बरं का, बिन पैशाचं निघून येणार. परत अजून 8-4 दिवसानं भाजी विकाय गेलं का ती बाई हाक मारणार, पुन्हा विचार करणार 2 किलो कांदे तर आज 3 किलो घ्या, 2 किलो बटाटे आज 5 किलो बटाटे घ्या. मिरच्या त्या दिवशी कमी न्यायच्या असतात महाराज. असं मिरच्या बटाटे नेणार, पिशव्यात ठेवणार. बाई म्हणणार पैशाचं बोल, नाही नाही म्हणणार तुमच्याकडनं पैसे नको 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 म्हणणार, पैसे नको काही नको. अहो आईसाहेब तुम्ही आमच्याकडून भाजी घेता हे आमचं मोठं पुण्य आहे. आईसाहेब म्हणलं का 50% काम झालं बघा. आणि मग असं एकदा झालं, 2दा झालं, 3ऱ्यांदा झालं. वेळ कमी असल्यामुळे सारखं सारखं जाणं शक्य नाही. 5व्यांदा हे भाजी विकायला गेलं, पण 5व्यांदा मात्र त्या बाईला वाटलं की गरीबाचं फुकट किती दिवस खायचं. त्या बाईचं सांगितलं इकडे आतमध्ये घरात या. मग म्हणलं आईसाहेब तुमच्या घरात नाही येणार. बरं ठीक आहे, तू माझ्याकडनं पैसे घेत नाही, आमच्या घरात चहा पित नाही, आमच्या घरात बसत नाही, अरे मग तुझी परिस्थिती नेमकी अशी कशी आहे? आईसाहेब म्हणला काय सांगायचं तुम्हाला, परिस्थिती अत्यंत बिकट आहे. घर पडलेलं आहे, जमीन नाही, जागा नाही, कोणी विचारत नाही. हाच व्यवसाय करायचा आणि पोट भरायचं. बरं पोरं बाळा काय? एक पोरगा आहे म्हणला, शाळा शिकलं, किती शिकलं नाही मला माहीत, म्हणला उद्या घेऊन येतो. हे उद्या जाणार, पोरग घेऊन आलं आणि पोरग्याची फाईल त्या बाईनं बघितली. आता ती बाई साहेबाची बायको असल्यामुळं डोक्यानं हुशार, ते आपल्या बायकोसारखी आहे का काय? आमच्या बायकोला काल म्हणलं हरिपाठामध्ये अभंग किती, म्हणजे 27,000.
किती म्हणली 27. आता काय करता बा आणि मग ती फाईल बघितली आणि विचार केला आणि सांगितलं तुझं शिक्षण चांगलं आहे, इंग्रजी बोलता येतं का? येतं. इंग्रजी लिहिता येतं का? येतं. बरं असं कर, उद्या सकाळी 11 वाजता साहेबाच्या ऑफिसला जाऊन भेट. हे पोरगं निघून गेलं. आता संध्याकाळी साहेब यायच्या अगोदर वातावरण केलं पाहिजे गुरुजी. रांगोळी काढली बायकोनं, वातावरण. साहेब ते कणाले आणा बॅग, बॅग आणा. हातातनं बॅग घेतली, साहेबाला बसायला लगेच महाराज सोपा दिला, गरम पाण्यानं पाय धुतले, लगेच आंघोळीला नेलं, उठणं लावणं. साहेब म्हणले आज काय दिवाळी आहे का? नाही म्हणले आज बिंदूर आहे. ज्याला कळाल ते हसले बघा. साहेबाची आंघोळ झाली, साहेब जेवायला बसला का बसायला पाठ, अगरबत्तीचा घमघमाट, आंबरस केला, पुरणपोळी केली. पुरणपोळी एवढी भारी केली, आंबरसात पुरणपोळी टाकली का पुरणपोळी डायरेक्ट आत्महत्या करायची महाराज. हो, एवढी मऊ पुरणपोळी केली. साहेबानं आंबरस खाल्ला, पुरणपोळी खाल्ली, पोटावून हात फिरवला. साहेब झालं खुश. साहेब म्हणलं तुमच्यासाठी काय पण. कुणाला म्हणलं? बायकोला. बायको म्हणली मला तुमच्याकडून आज पैसे नको, मला तुमच्याकडून आज काही मागायचं नाही, दागिने नको, कपडे नको, मला माहेरला जायचं नाही, पण माझं एक म्हणणं आहे. साहेब म्हणले तुम बोलेगे हम करेंगा. बोल. असं म्हणल्यावर सांगितलं आपले शेजारच्या गावात एक गरीबाचं पोरगा आहे, शाळा चांगलं शिकलं या, आणि त्या पोराला तुमच्या हिशोबानं कुठंतरी चिटकवा. आता बायकोनं सांगितल्यामुळे साहेबाला नाही म्हणता आलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता ते पोरगं ऑफिसात येऊन उभा राहिलं. साहेब म्हणले तोच का? तोच का? मीच. म्हणलं का? म्हणले ही टेबल, ही खुर्ची, ही कागद, आजपासून तुला 15,000 पगार, तुझं झालं काम फिक्स. बायकोचा वशिला गावकरी, बायकोचा वशिला चालतो, पण बायको पाहिजे एक. किती बायका पाहिजे? तर देवाला बायका किती? 16,108. नेमकं त्यानं ऐकायचं कोणाचं? देवाजवळ बायकोचं चालत नाही. पहिला क्रमांक ड्रायव्हरचं चाललं नाही, दुसरा क्रमांक महाराज बायकोचं चाललं नाही. महाराज आता विचार केला आता कोणाचा वशील लावायचा? तो का म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. शेषाचं तर देव अजिबात ऐकत नाही, बायकोच ऐकत नाही, ड्रायव्हरचं ऐकत नाही, भावाचं ऐकत नाही. मग आता ऐकल तर कुणाचं? जगाच्या पाठीवर किती जरी मोठा माणूस झाला तर तो कुणाच्या ना कुणाच्या तरी ऐकण्यात राहतो. आता माझ्या नावानं भरपूर कालवा झाला. अनिल महाराज एका कीर्तनाचे 20,000 रुपये घेतात, शक्यतो तारखा देत नाहीत, आणि लय अवघड झालं त्यांची तारीख घेणं. तुम्ही काय म्हणणार? तुम्ही त्यांच्या नादाला लागू नका. त्यांना जर तुम्हाला आणायचंच असेल तर हरी महाराजांकडे जावा. हरी महाराजांनी फोन केल्यावर ना ते नाही म्हणू शकत नाही का? त्यांचं ना आमचं कुठंतरी प्रेमाचा संबंध आहे. तर एक लक्षात ठेवायचं, एक लक्षात ठेवायचं. किती जरी मोठा माणूस झाला तर कुणाचं ना कुणाचं तरी ऐकतो. तसं देव किती जरी मोठा झाला तर संताचं मात्र मोडत नाही. म्हणून तुकाराम महाराज संताच्या जवळ गेले. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, 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 तुम्ही संत सारे कृपेचे सागर. निरुपा पार सांगा देवा, निरुपा पार सांगा देवा, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. निरुपा पार सांगा देवा, निरुपा पार सांगा देवा, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. निरोपा पार सांगा देवा, हे कृपेचे सागर. निरोपा पार सांगा देवा, सांगा देवा. तुकाराम महाराज ऐका,
तुकाराम महाराजांनी विचार केला. तुम्ही ऐकताय लक्षपूर्वक ना, तुम्हाला समजतंय ना. बायकोच ऐकत नाही, ड्रायव्हरचं ऐकत नाही, भावाचं ऐकत नाही, मग आता नेमकं ऐकल कुणाचं? हरी महाराजांचं जसं अनिल महाराज ऐकतो तसं देव संताचं मात्र मोडत नाही. तुकाराम महाराज गेले. आता काम आहे संताकडे, कसं बोललं पाहिजे? सकाळी जर 7 वाजता आमच्या घरी कोणी आलं तर मी समजतो ह्यो पैसे मागायला 100% आलाय, कारण सकाळी एवढ्या कोणी येतं नाही. माणूस जास्त गोड बोलायला लागला का समजायचं याचं काहीतरी आपल्याकडं काम आहे. तसं तुकाराम महाराज गेले, संताच्या पाया पडले. एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार, माझी भाकावी करुणा, विनवा पंढरीचा राणा. सांगतात माझं काम आहे. गोड बोलतात बघा, माणसानं गोड बोललं पाहिजे, पण सध्या माणसाचं गोड बोलणं फार कमी झालेलं आहे. आमच्या गावात एक पोरग आहे, 3 शब्द पाठाय, जळलं पेटलं आग लागली. ह्याच्या पलीकडे 4था शब्द बोलत, पण विषय असा जे बोलतंय ते खरं होतंय. बापाला अभिमान, माझं पोरगं बोलतंय खरं होतंय, माझं पोरगं बोलतंय खरं होतंय. पण स्वतःवर वेळ येते तेव्हा कळतं याच्या बहिणीचं ठरलं लग्न, आणि मग पाहुणे सुपारी फोडायला येणार. आणि मग बापाला प्रश्न पडला, हे कार्ट जर पाहुण्यात असं म्हणायला लागलं तर करायचं काय? बापानं खिशातनं 1000 रुपये काढले, हे बाजू 1000 रुपये घे आणि आजच्या दिवस जाऊन कडेगावकडे पोरला फिरून ये असं म्हणलं का ते 1000 रुपये घेऊन गेलं. पाहुणे आले, सुपारी फुटली, लग्न ठरलं. 8 दिवसानं लग्न, मांडव घालायला गावातली माणसं आली लग्नाच्या अगोदर. आणि मग बापाला प्रश्न पडला, आता उद्या लग्न आहे आणि उद्या जर हे कार्ट असं म्हणायला लागलं तर करायचं काय? बाप म्हणला, बाळू तुझ्या पाया पडतो, 10,000 रुपये घे, पण उद्याच्या दिवस तेवढं कुठंतरी फिरायला जा. म्हणला, हे माझ्या बहिणीचं लग्न आहे म्हणला, मी जात नसतो. बाप म्हणला ठीक आहे, पण तेवढं तोंडाला कुलूप घाला. हा म्हणला ठीक आहे. पुन्हा आई गेली, बाळू तुझ्या पाया पडते, उद्याच्या दिवस तेवढं तोंडाला कुलूप घालून गप राहा. हा म्हणला ठीक आहे. पुन्हा बहीण गेली, दादा उद्या माझं लग्न आहे, उद्याच्या दिवस तेवढं गप राहा. हा म्हणला ठीक आहे. आणि पुन्हा सांगायला गेला भाऊ. भावा सांगणं कसं असतंय, अशा बाह्या मागं सारल्या, तुला सांगतोय बरं का, उद्या जरी एखादा जर शब्द तोंडातनं काढला तर सांगितलंय म्हणशील. असं म्हणलं का त्याला राग आला. तो म्हणला, मंडप पेटला तरी बोलत नाही. काय म्हणला? शेवटी त्यानं मंडपाला आग लावली का नाही महाराज? असं बोलतात महाराज. काय माणसं बोलायचं कसं? शिका तो कोबरायांकडनं महाराज. आणि एक लक्षात ठेवा, ज्ञानी माणसं कधीच उर्मट बोलत नाहीत. आप्पा, मोठी माणसं कधीच अहंकार करत नाहीत. बघा, सरपंच साहेब असून कीर्तनाला आले महाराज, हे मोठ्या माणसाचे गुण आहेत. लक्षात ठेवा. सांगू तुम्हाला, त्या ज्ञानोबऱ्याचं प्रमाण सांगणार मी, खोटं बोलत नाही, मला बोलायची सवय नाही. ऐका प्रमाण, फललिया तरुची शाखा, तब भूमीशी उतरे देखा. ज्ञानोबराय सांगतात, ज्या झाडाला फळं जास्त असतात त्या झाडाच्या फांद्या अशा खाली वागतात, आणि ज्या झाडाला फळ नाही त्या असा वर बांबू, कुणाला मोजत नाही गावात नसा, असा असा, त्याला प्रमाण. साबरणी वाढल्या सरळ, वर फळना तुपोकळ, का असताना झाले गळा शेरी जैसे. महाराज म्हणतात, शेरीच्या गळ्यात स्तन दूध देत नाही, तशी अशी माणसं समाजाच्या कामाला येत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. पाया पडले तुम्ही संत सारी, कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. कारण तुकाराम महाराज माहित होतं, संताच्या मार्फत पाठवलेला निरोप कधीच वाया जात नाही. अजून किती 10 मिनिटं करायचं का गुरुजी? चालेल ना? ऐका, पैठण नावाचं गाव आहे, आणि त्या पैठण नावाच्या गावामध्ये महाराज भानदास नावाचे कीर्तनकार, रोज कीर्तन महाराजांचं गावात रोज. आणि मग संध्याकाळी महाराज रोज कीर्तन असायचं. एक मुलगा आईला म्हणायचा, आई मला कीर्तनाला घेऊन चल. आई त्याला पाठीवर घ्यायची, कीर्तनाला न्यायची. महाराज ऐका, त्याला हातही नव्हते, त्याला पायही नव्हती महाराज. आई रोज न्यायची कीर्तनाला त्याला, रोज. एक सकाळीच म्हणलं, आई आज मला कीर्तनाला न्यायचं बरं का. आईनं सांगितलं, बालू आज मला जास्त काम असल्यामुळं मी तुला आजच्या दिवस कीर्तनाला नेणार नाही. डोळ्यात पाणी भरलं. सांगितलं, आई मला आजच्याच दिवस ने, उद्यापासून तुला परत मी ने म्हणणार नाही. आईने विचार केला, हात नाही त्याला, पाय नाही याला. आईला 2 लेकरं असतील, एखादा अपंग असेल तर आईचं प्रेम त्याच्यावर जास्त असतं. आईने विचार केला, याला कोण न्यायचं. संध्याकाळी 7 वाजल्या, पोराला पाठीवर घेतलं, कीर्तनाला नेलं. कीर्तन झालं आणि कीर्तन संपल्याबरोबर महाराज ते घसरत घसरत आला. हात नाही त्याला, पाय नाही त्याला. आणि भानदास महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं आणि विचारलं, भानदास महाराज आपली दिंडी पंढरपूरला केव्हा जायचे? असं म्हणलं का? भानदास महाराज म्हणले, आता उद्या सकाळीच दिंडी निघायची पंढरपूरला. असं म्हणलं का? सांगितलं, मला तुमच्याबरोबर पंढरपूरला यायचं आहे. भानदास महाराज हसायला लागले. विचार केला, हातापायची माणसाला सांगून सांगून दमत तरी पंढरपूरची वारी करत नाहीत. अरे तुला हात नाही, तुला पाय नाही, तू पंढरपूरच्या वारीला निघाला नाही? माझा संकल्प आहे, मला यायचं आहे.
सकाळी प्रस्थान झालं, दिंडी निघाली, हातापायची माणसं टाळा वाजवायला लागली, नाचायला लागली, आनंद करायला लागली. महाराज ह्याला हात नाही, याला पाय नाही. यानं महाराज घसरत घसरत वारी सुरू केली, लोटांगण घालत वारी सुरू केली. ऐका, बीड झालं, गेवराई झाली, कुर्डुवाडी झाली, माढा तालुका आहे, सोलापूर जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यात लहू नावाचं गाव आहे आणि त्या गावाला दिंडी मुक्कामाला थांबली. महाराज संध्याकाळी भानदास महाराजांचं कीर्तन झालं, कीर्तन संपलं, गावात लोक पाया पडली, दिंडीत लोक पाया पडली, पंक्ती बसल्या. भानदास महाराजांनी संकल्प सोडला आणि संकल्प सोडल्याबरोबर हा तिथं घसरत घसरत आला. भानदास महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं, वर बघितलं आणि विचारलं, महाराज अजून पंढरपूर किती लांब आहे? भानदास महाराज म्हणले, जिंकलास गाड्या तू. अरे आता उद्याचा एक मुक्काम आहे, परवा तर वाकरी, तेरवा तर पंढरपूर, संपलं रे काम तुझं, झाला रे संकल्प पूर्ण. असं म्हणल्या डोळ्यातनं घ घ घ घ घ पाणी व्हायला लागलं आणि महाराज पोटावर झोपलेला कुर्मदास पाठीवर झाला. महाराज बघतात तर महाराज पाक आतडी निघून गेलेली आहे, आतडी फाटलेली आहेत. ऐका, दगड घुसलेत हाडामध्ये आणि सांगितलं, कथेची सामुग्री ध्यावसानावरी नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा, इथून पुढं माझं शरीर मला साथ देत नाही. महाराज तुम्ही पंढरपूरला जावा आणि माझ्या पांडुरंगाला माझा निरोप द्या. भानदास महाराज पंढरपुराकडे निघाले, मन लागत नव्हता तरी पुढं पळत पळत गेले. भगवान परमात्म्यासमोर उभा राहिले. देवाच्या महाराज पायावर डोकं ठेवलं, डोळ्यानं अभिषेक केला आणि सांगितलं, अरे पैठण पासून एक आलाय, हात नाही त्याला, पाय नाही त्याला, कुर्मदास त्याचं नाव आहे, जा भेट जा. इकडं एवढा मोठा वारीचा सोहळा भरलाय, हजारो वारकरी, दिंड्या, पताका, पण पंढरपुरातल्या पांडुरंगाने विठेवरनं उडी मारली आणि लवळ गाठलं. आजही महाराज प्रत्येक वारीला माझा भगवान परमात्मा कुर्मदासाला भेटायला जातात. असा निरोप भानदास महाराजांनी जसा देवाला पाठवला, तुकाराम महाराज म्हणतात तसाच माझा निरोप अभंगाचं तिसरं चरण. अज्ञान कोणी नाही त्याला, कोणी नाही त्याला, अनाथ अज्ञान कोणी नाही त्याला, कोणी नाही त्याला. हे अनाथ ज्ञान कोणी नाही त्याला, कोणी नाही त्याला. अनाथ ज्ञान कोणी नाही त्याला, कोणी नाही त्याला. पाया पे विठला ठेवी माझा, पाया पे विठला ठेवी माझ. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, कृपेचे सागरा, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, कृपेचे सागर. हे पाया पे विठला ठेवी मना, पाया विठ्ठल ठेवी माझा. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, कृपेचे सागर. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, कृपेचे सागर, सागर. भानदास महाराजांनी निरोप पाठवला देवाजवळ, देवाला भेटायला जावं लागलं. तर तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही सुद्धा माझा निरोप देवाजवळ पाठवा, कदाचित देव मला भेटायला येईल. म्हणून महाराज तुम्ही संत, माय, बाप, कृपावंत, का तुम्ही माझी आई आहात, बाप आहात, माझा निरोप पाठवा. तसंच कीर्तन ठेवण्याच्या पाठीमागचं कारणही हेच आहे. अभंग निवडण्याच्या पाठीमागचं कारण सुद्धा हेच आहे. तुकाराम महाराज जसा स्वतःचा निरोप देवापर्यंत पाठवतायत, तसं आपल्याला या टाळकऱ्यांच्या माध्यमातून, गायकाच्या माध्यमातून, वादकाच्या माध्यमातून, कीर्तनकाराच्या माध्यमातून देवाला निरोप पाठवायचा आहे. आपला निरोप काय आहे? कैलासवासी आमच्या गावातले एक आदरणीय व्यक्तिमत्व गेल्या वर्षी पाठीमागच्या 3 वर्षापूर्वी आम्हाला सोडून गेले. नाव त्यांचं कैलासवासी मधुकर गुंडा पवार. आणि आम्ही सांगतो देवा म्हणून त्या व्यक्तीला तुमच्या पायाजवळ ठेवा. हा निरोप आपल्याला देवाला पाठवायचा. एक वाक्य लक्षात ठेवा, जिथं कीर्तन असतं, जरा लक्ष ठेवा, जिथं कीर्तन असतं तिथं देवाला एका सेकंदासाठी का होईना यावं लागतं. माझे भक्त गाती जेते, आज पण इथं देव आला आणि देवाने विचारलं, काय रे तुमचा कालवा? आम्हाला
आम्ही सांगितलं कालवा करण्याच्या पाठीमागचे एक कारण आम्ही केले आंदोलन. कशासाठी आंदोलन केलं? आमचे एक माणूस गेल्या 3 वर्षापूर्वी गेलाय, सत्यकर्म केलंय, चांगलं कर्म केलंय, कुटुंबाचं लालन पोषण केलंय, कर्तव्य बजावलेले आहेत, आपल्या मुलाला उच्च संस्कार दिलेले आहेत. आमच्या सर्वांची एकच म्हणणं आहे. देव म्हणले काय म्हणणं आहे? आमच्या या माणसाला तुमच्या पायाजवळ जागा, आम्हाला दुसरं काही नको. आपल्या सर्वांच्या वशिल्यानं, आपल्या सर्वांच्या पुण्याईनं त्यांना देव त्यांच्या पायाजवळ जागा देणार. ऐका, तुका म्हणी ऐशी करा निर्वण आणि मग तो रक्षण करील माझे. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही निरोप पाठवला का देव माझं रक्षण करेल. आज सुद्धा हे आपले आप्पा देवाच्या समोर उभा राहणार, नाव सांगणार मधुकर असं म्हणलं का देव म्हणणार गुंडा पवार अमरापूर तुम्हीच का? हो मीच असं करा. तुमच्या मुलांनी श्राद्ध केले, हरी महाराजांनी निवेदन केलं, अनिल महाराजांचं कीर्तन झालं, सगळं टकाटक झालंय. आता तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. देव फाईल न बघता पटापटा पानं उघडणार, शेवटच्या पानावर सही करणार, फाईल टाकून देणार. चला तुम्हाला स्वर्गाचं दार एका कीर्तनानं. ह्या निरोपच पाठवायचा देवाला आपण. आज आमच्या या माणसाला मोक्ष, आमच्या माणसाला देवाच्या पायाजवळ जागा, आम्हाला काही नको. मग त्याच्यासाठी कीर्तन हे करावंच लागतं. विठाला 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 विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार हरे विठोबार कुमार हरि जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमाई हरे विठोबार कुमार हरे विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई हरी कवरदे हरि विठोबा श्रीनाथ पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुलेल हरी का राम विठ्ठल पांडुरंगा हरी का नाम विठ्ठल पांडुरंग जायाचे शरीर जाई लक्षणात कहा गोपीनाथ पावे चिन्हा. तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार संग देवा. अनाथ अज्ञान कोणी नाही त्याला पायापे विठ्ठला ठेवी मज. तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा. तुका म्हणे ऐशी करा निर्वण मग तो रक्षण करील माझे. आजही आपण सर्वांनी महाराज देवाला प्रार्थना करायची की आमच्या आप्पांना महाराज तुमच्या पायाजवळ जागा द्या. हा निरोप आपल्याला देवाच्या ठिकाणी पाठवायचा आहे. या कुटुंबाने एवढं मोठं महाराज नियोजन केले एक लक्षात
लक्षात ठेवा, एक वाक्य लक्षात ठेवा महाराज हो, ज्याची आई जिवंत आहे आणि बाप जिवंत आहे तो जगातला सर्वात मोठा श्रीमंत आहे. एकदा आई निघून गेली, बाप निघून गेला का पुन्हा महाराज आपल्याला प्रेमाचा आगर आणि महाराज आधार मात्र कुणाचा राहत नाही. बाप गेला का विचारा बापाची किंमत, आई गेली का विचारा आईची किंमत. महाराज गेल्या 1.5 वर्षापूर्वी माझा बाप केला महाराज. एक लक्षात ठेवा, मी संध्याकाळी 1 वाजता यायचो, 2 वाजता यायचो, 3 वाजता यायचो आणि माझ्या गाडीची लाईट दरवाजावर पडली का पहिला उठायचा माझा बाप आणि प्रश्न करायचा, जेवलास का रे? ऐका, न जेवता माझं पोट भरायचं. पण महाराज गेल्या 1.5 वर्षापासून माझ्या बापाची झोपायची जागा तशीच आहे, खॉट जाग्याला आहे, गादी जाग्याला आहे, पण त्या महाराज खॉटवर माझा बाप नाही महाराज. रोज संध्याकाळी बापाची आठवण येते, डोळ्यात पाणी येतं महाराज. मला सांगायचा भाव असा आहे, ऐका, मी माझ्या वडिलाचं वर श्राद्ध केलं. हरी महाराजांना माहीत आहे, प्रथमेश महाराजांना माहीत आहे महाराज, भागवत कथा होती, कीर्तनं होती महाराज. ऐका, शेवटच्या दिवशी 2000 माणसं माझ्या घरी आली, 2000 माणसं, पाहुणे आले, मित्रमंडळ आलं, कीर्तनकार आले, गायक आले, वादक आले, पण त्या गर्दीत मात्र माझा बाप मला कुठं दिसला नाही महाराज. एक वाक्य लक्षात ठेवा, मी 3 तास रोज कीर्तन करतो, 4 तास रोज कीर्तन करतो महाराज, पण त्या दिवशी मला 5 मिनिटंही बोलता आलं नाही, मला हुंदका आवरला नाही. कारण कीर्तन सुरू झाल्यापासून कीर्तन संपेपर्यंत मला वाटायचं माझा बाप या गेटमधनं येईल, माझा बाप त्या गेटमधनं येईल, माझा बाप या गेटमधनं येईल, पण महाराज बाप आला नाही. आज आमच्या दादाने एवढा खर्च केलाय महाराज, मंडप घातलाय, कीर्तन आहे, सगळे पाहुणे आले बघा, नातेवाईक आले, पण एवढ्या गर्दीत मात्र त्यांचा बाप त्यांना दिसत नाही. जगातली सर्वात मोठी खंत आहे महाराज. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांचा आदर करा, त्यांचा सन्मान करा, त्यांची सेवा करा. आई बाप मेले का महाराज आपलं कोणी नसतं हो. महिला मंडळ, जोपर्यंत आई जिवंत आहे माहेरात तोपर्यंत पिशवी कधीच रिकामी महागारी येत नाही, पण आई बाप गेल्यानंतर पिशवी न्यायचीच गरज पडत नाही महाराज. बापाला लागते कीर्ती, आईला लागतं प्रेम. सर्वाला एक विनंती आहे महाराज, आई बापाची सेवा करा. मी सांगत नाही, ज्ञानोबा सांगता, सकळ तीर्थाची धुरी जे का माता पितरी तया सेवीशी शिरलोन की जे. दिवाळीच्या सणाला बाप आपला महाराज बाजार जायचा, बाजारला जायचा, पोरांना कपडे आणायचा, बायकोला साडी आणायचा, त्याच्या आई बापाला कपडे आणायचा आणि स्वतः मात्र फाटक्या कपड्यात यायचा. मग बायको विचारायची, अहो तुम्ही सगळ्याला कपडे आणले हो, पण तुम्हाला नाही का आणले कपडे? बापानं सांगायचं, अगं तुला काय सांगायचं, माझ्या मापाची कपडे दुकानात नाहीत. एक वाक्य लक्षात ठेवा, जो दुकानदार दिवाळीला 20 लाखाचा माल भरतो तो 500चं धोतर आणतो, 200चा शर्ट आणतो महाराज, पण पैसाच पुरत नाही. पैसा पुरत नसल्यामुळे सगळ्याला सुखात ठेवतो, मात्र आपण फाटक्या कपड्यात. त्याचं नाव आहे बाप. बाप निघून गेला का बापाची किंमत कळते. डॉक्टर लहाने, तुम्हाला डॉक्टर लहानेंच्या वडिलाचं वय 96 वर्ष आहे हरी महाराज. बापाला पाहिजे कीर्ती. डॉक्टर लहानेचे वडील कोट घालतात, हातात काठी घेतात, फेटा बांधतात आणि काठी टेकत गावात येतात. आल्यावर पाराव बसतात आणि मग गावातली माणसं, काय तुमच्या पोरांनी नाव कमवलं, काय तुमच्या पोरांनी पैसा कमवला. मात्र म्हणतं, पोरग कोणाचं आहे? पोरग माझं आहे. बाप सांगतो, माझं पोरग पैसा कमवतंय, माझ्या पोरांनी नाव कमवलं, पण माझं पोरग रोज गरीब लोकांच्या 5 शस्त्रक्रिया मोफत करते. गावातली माणसं टाळ्या वाजवतात. म्हातारी येताना काठी टेकत येतं, जाताना ती काठी अशी खांद्यावर घेऊन चालतं. महाराज एवढी ताकद आहे मुलाच्या कीर्तीत. मुलांनो, तुम्ही पैसा कमवूच नका, तुम्ही समाजामध्ये नाव कमवू नका, पण बापाला वाटलं पाहिजे की माझा मुलगा चांगला आहे. आज 70% समाजामध्ये ही अवस्था आहे आप्पा. 70% समाजामध्ये मुलं बापाबरोबर बोलत नाही. हरी महाराज, खोटा प्रसंग नाही, खरा प्रसंग आहे. काल सकाळी 7 वाजता माझ्या घरी गाडी आली. गाडीचं नाव आहे ऑडी. कोणती गाडी आली? ऑडी. आमच्या तालुक्यात ऑडी नाही कोणाकडे, त्या माणसाकडे ऑडी आहे महाराज. हातात ब्रासलेट, गळ्यात चैनी. प्रथमेश महाराज, दार उघडायला माणूस, दार लावायला माणूस गाडीला आला, माझ्या जवळ बसला. मला वाटलं असेल सप्ताह असेल, कीर्तन असेल. म्हणलं या राम पाणी दिलं प्यायला. आणि मी जवळ बसलो का म्हणले, महाराज माझं तुमच्याकडे काम आहे. म्हणलं बोला, काय काम आहे? म्हणले, माझी कमीत कमी 50 कोटीची प्रॉपर्टी आहे. किती कोटीची? 50. म्हणलं मी तरी करू काय? तुम्ही काय आमच्या दिंडीला पैसे केव्हा दिलेले नाही, त्यामुळे तुमचं काय नाव घ्यायची मला गरज नाही. मग म्हणलं आलाय तरी का? लगेच डोळ्यात पाणी भरलं, सांगितलं, महाराज मला एकच पोरगा आहे, एकुलता एक पोरगा आहे, वय त्याचं 22 वर्ष आहे. माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे, इथून पुढं 10 पिढ्यांनी जरी काम नाही केलं तरी खायला पैसा पुरणार एवढा माझ्याकडे पैसा आहे. पण माझा पोरगा माझ्याबरोबर बोलत नाही, माझं ऐकत नाही. काय काडी लावायची का पैशाला?
ऐ गावकरी, आहे का समाधान महाराज? हो, एक लक्षात ठेवा, 70% समाजामध्ये आज हाच नेम आहे. पोरगा म्हणतो काय केलं माझ्यासाठी. ज्या बापानं हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, लोकांच्या रानात आऊत हांतला, धोत्राला गाठी बांधल्या, त्या बापाला पोरगा म्हणतो काय केलं. अरे चंदना परिचिताला कामामध्ये भिजला, घरच्या सुखासाठी बाप उपाशी गणितला. होते कष्टाची जाणीव आपोआप होते आठवण, बाई अनवाणी चालताना काटा टोचता येई कळ. बाप माझा सुखाचा आगर, कष्टातुनी फुलविला संसार. बाप माझा सुखाचा आगर, कष्टातुनी फुलविला संसार. आपल्याला सुखात बघण्यासाठी, आपल्याला सुखात बघण्यासाठी महाराज स्वतःचे दिवस उन्हात काढतो. आज क्रिकेट लागतं बघा, क्रिकेट टीव्हीला. त्या क्रिकेट बघणाऱ्यांची संख्या हजाराची. अहो, मुलं जेवण करत नाही, पाणी पित नाही, आईचं काम ऐकत नाही, बापाचं काम ऐकत नाही, पण टीव्ही समोरून पूर्ण हालत नाही. एक सिक्स मारला हरी महाराज का लाखो पोरं टाळ्या वाजवतात, शिट्ट्या वाजवतात. एक रन काढली त्या क्रिकेटरनं का हजारो पोरं टाळ्या वाजवतात. एक वाक्य लक्षात ठेवा, क्रिकेटर पळतो ते अंतर फक्त 22.5 फूट आहे. 22.5 फूट, 22.5 फूट पाहाल तर एवढं वातावरण आहे महाराज. पण तुमचा शेतकरी म्हातारा, तुमचा बाप रानात 5 एकर कोळवाच्या माग फिरतो रे वागा, पण बापाची जाणीव नाही झाली कधी. आज समाजामध्ये पोरगा फिरतो आणि बापाला बघितलं म्हणतो तुम्ही माझ्या मागे यायचं नाही, तुम्ही माझ्या शाळेत यायचं नाही, तू माझ्या ऑफिसात यायचं नाही. का? लाज वाटते मला तुमची. अरे याच कपड्यात तुला शिकवलाय, अरे याच देहानं कष्ट करून तुला पैसा आणून दिलाय, तू म्हणतो तुमचं मला. एक लक्षात ठेवा, संस्कार ही काळाची गरज आहे आणि ते संस्कार फक्त वारकरी संप्रदाय देतो. म्हणून हरी महाराजांचे करावे तेवढे कौतुक थोडे आहेत महाराज. यातला नाही कीर्तनकार होऊ द्या, यातला नाही गायक होऊ द्या, यातला नाही वादक होऊ द्या महाराज, पण याच्यातले मात्र आई बापाला 100% सांभाळणार ही गॅरंटी माझी आहे. संप्रदायाशिवाय दुसरा पर्याय नाही आणि संस्काराशिवाय दुसरा पर्याय नाही. ज्याचा बाप जिवंत आहे, संध्याकाळी घरी गेला का बापाच्या जवळ बसा, 5 मिनिटं आहे का, बापाच्या मांडीला मांडी लावा, बापाचा हात हातामध्ये घ्या, सांगा बाबा तुम्ही आजपर्यंत भरपूर कष्ट केलेलं आहे, इथून पुढं तुम्ही आता कष्ट करू नका, मी कष्ट करतो, तुम्ही बसून खा. बाप त्या दिवसापासून डबल काम करतो महाराज. बापाला पाहिजे महाराज प्रेम, आईला पाहिजे प्रेम, तेवढं करा. आज म्हाताऱ्या माणसाची विटंबना एवढी सुरू आहे, म्हाताऱ्या माणसाला घरातली माणसं नीट बोलत नाहीत. घरोघरी मातीच्या चुली सर्वाला माहीत आहे. म्हणून महाराज आई बापाचा आदर करा. जर तुम्ही आई बापाला उलट बोलला तर माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागोता, गर्भी बहिरा झालो नरदेयता. आई बापाची विटंबना केली, आई बापाला मारलं, आई बापाला उलट बोलला का त्याच्या जीवनात काहीच अर्थ शिल्लक नाही. तुमच्या अंगावर 10,000 रुपयाचं शर्ट असेल आणि तुमच्या बापाचं धोतर फाटलं असेल तर तुमची श्रीमंती काहीच कामाची नाही. तुमच्या गळ्यात 5 तोळे सोनं असेल आणि तुमच्या आईच्या जर लोड्याला दंड असेल तर तुमची श्रीमंती पेटवायची नाही. तो श्रीमंत कोण म्हणायचा? ज्याच्या आईच्या चेहऱ्यावर समाधान आणि बापाच्या चेहऱ्यावर समाधान, तो सर्वात मोठा श्रीमंत. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम 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 तुकाराम. देव जनाबाई नामदेव जनाबाई, 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 हे नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, जनाबाई, नामदेव जनाबाई, ओ नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव
जनाबाई नामदेव जनाबाई. अवकाश संकल्पित वेळेमध्ये चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. हरी महाराजांच्या संपर्कामुळे येण्याच्या योगाला त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे बघा. ही लेकर त्यांनी घडवली. याच्यातले महाराज 2 कीर्तनकार झाले, 2 गायक झाले, 2 वादक झाले. एवढ्या कमी वेळात कोणीच महाराज एवढं शिक्षण देऊ शकत नाही. पण काही महाराज पार्श्वभूमी नसताना महाराजांनी तयार केलं. ही मुलं आपल्या गावाचं नाव मोठं करतात. हे तुमच्या गावाचा स्वाभिमान आहे. झाले सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी अर्पण करतो. सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. फुललेले कोरे वेडी वामुडे उतरे करा समापराध महाराज तुम्ही हे नाही उच्चारिला अधिकार गम्या फुला. करा समापराध महाराज तुम्ही तुकामणी ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. करा समापराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम. वाडवेळ झाला उभा पांडुरंग. वाडवेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठात रंग बोलावे तो. पुंडलिकाधर विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा देवते साधु संत मनोवेदला आरती ज्ञानराजा. द्रौपदी ज्ञानेश्वरी ज्ञानराजा महाकैवल्य तेजा प्रगट हुए बोले मागणी तुझं प्रति आहे या संतांची निर्वेदीमध्ये आणि तुझे काय मागू देवा. तुका म्हणे आता अवतार तोही मजटी पायी संतांची या संतांची निर्वेदीमध्ये आणि तुझे काय मागू देवा. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम तुकाराम तुकाराम. पंढरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय.